या एक्झिट पोल नुसार दिसतंय। आपण ही दृश्य बघतोय ती आहेत, हे आकडे जे आहेत ते बिहारचा एक्झिट पोल सांगणारी आहेत। मेट्राइजनं एनडीएला सत्तेच्या बाजूने कौल दिलेला आहे। त्यांचा एक्झिट पोल मेट्राइजचा हा एनडीएच्या दिशेने आहे, तर पीपल प्लसचा देखील एनडीएलाच सत्ता मिळेल असा हा एक्झिट पोल सांगतोय। भास्कर पोल जो आहे तो देखील 145 ते 160 जागा या एनडीएला मिळतील असं एक्झिट पोल मधून सांगण्यात आलेलं आहे। तर चाणक्यनं देखील 130 ते 138 जागा या बिहारमधील एनडीएला मिळतील असा दावा केलेला आहे। हे सगळ्यात महत्त्वाचे आकडे आपण बघतोय। मेट्राइजनं एनडीएच्या दिशेने सत्ता जाईल असं सांगितलेलं आहे। 147 ते 167 इतक्या मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये एनडीए सत्ता राखण्यासाठी इतक्या मोठ्या जागा मिळवेल असा अंदाज आहे। अर्थातच विविध कारणं देखील आहेत। पीपल प्लसनं देखील एनडीएच्या बाजूनच सत्ता जाईल असं सांगितलेलं आहे। 133 ते 159 जागा या पीपल प्लसनं देखील एनडीएला दिलेल्या आहेत। तर महागठबंधन आघाडी जी आहे, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचा मात्र या निवडणुकांमध्ये सत्ता राखण्यात त्यांना काही यश येईल असं एक्झिट पोलनं सांगितलेलं नाही, तसे आकडे दाखवलेले नाहीत। हे आकडे खरं तर महागठबंधनला नाराज करणारे असू शकतात, तर एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांसाठी आनंदाचे असू शकतात, कारण भास्कर रिपोर्टचा देखील एक्झिट पोल जो आहे तो 145 ते 160 जागा या एनडीएला मिळतील असं सांगतोय। तर महागठबंधनला 73 ते 91 जागा मिळतील असा भास्कर रिपोर्टचा हा एक्झिट पोल सांगतोय। चाणक्यनं देखील एनडीएला 130 ते 138 जागा मिळतील असं सांगितलेलं आहे।